हिरण्यकश्यपूच्या पापाचा घडा इतका भरला होता, शेवटी त्याचा वध करण्यासाठी विष्णुदेवानं नरसिंहाचा अवतार घेतला आणि त्याच नरसिंह अवतारानं संध्याकाळच्या वेळेला उंबऱ्यावर बसून पोट फाडून हिरण्यकश्यपूचा वध केला. पण वध झाल्यावर हिरण्यकश्यपूची आत्मा राक्षस कुळातला असल्यामुळे पिशाची योनीत गेली. पण भक्त प्रल्हादांना त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला मुक्ती द्यायची होती, म्हणून त्यांनी हिरण्यकश्यपूचं 2 नद्यांच्या संगमावरती पिंडदान केलं आणि तेच ठिकाण म्हणजे नीरा भीमा नदीचा संगम असलेलं नीरा नरसिंहपूर. त्यामुळेच या ठिकाणाला पिशाचे विमोचन तीर्थ असं म्हणतात. आता या ठिकाणी एवढी लोक यायचे कारण म्हणजे तुमच्या घरात जेव्हा भांडण तंटा, आर्थिक, मानसिक, शारीरिक प्रॉब्लेम येते तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी ज्योतिषाकडे जाता आणि त्यांच्याकडे गेल्यावर तुम्हाला कळते की तुम्हाला पूर्वजांचा किंवा पितरांचा त्रास चालू आहे. त्याच त्रासातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला पिंडदान किंवा त्रिपिंडी श्राद्ध यासारख्या गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो. आणि त्याच गोष्टी करण्यासाठी योग्य मानली जाणारी जागा म्हणजे नीरा नरसिंहपूर मधल्या संगमाचं नाव आधी निघतं. कारण असं म्हणलं जातं की इथं प्रत्येक आत्म्याला गती प्राप्त होऊन मोक्ष मिळतो. तर मंडळी, मागच्या पार्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. पण आता इथल्या श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराचा इतिहास काय, तिथल्या मूर्तींचा इतिहास काय, पिंडदानासोबतच इथं शुभ कार्य पण होत्यात का, या सगळ्याची माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच मला फॉलो करा. कारण ही सगळी माहिती मी तुम्हाला पुढच्या म्हणजे 4थ्या पार्ट मध्ये दाखवणार आहे.